गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंट लॉच्या या लेक्चरमध्ये फॉरेस्ट ही एक शॉर्ट नोट्स आहे तुम्हाला. तर त्याच्या काय काय प्रोव्हिजन्स आहेत किंवा फॉरेस्टबद्दल काय काय कुठले ॲक्ट आहेत, तर या एकच शब्द असा दिलेला आहे तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये फॉरेस्ट म्हणून. तर त्याच्याशी रिलेटेड कायदे कुठले झालेले आहेत आतापर्यंत भारतात आणि फॉरेस्ट म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इंट्रोडक्शन बघूया पहिल्यांदा आपण. द वर्ड फॉरेस्ट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड फोर्टिस दॅट मीन्स आउटसाइड. फॉरेस्ट म्हणजेच फॉरेस्ट हा शब्द फोरिस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि फोरिस म्हणजे आउटसाइड, जे काही बाहेरच्या गोष्टी असतील. दिस हॅज रेफरन्स टू व्हिलेज बाउंड्रीज ऑर फेन्स, म्हणजे व्हिलेज बाउंड्रीजच्या बाहेरच्या जे काही जंगल असेल, जमीन असेल, नापीक जमीन असेल किंवा सुपीक जमीन असेल, तर असा भाग म्हणजेच फॉरेस्ट. इट इन्क्लूड्स ऑल अनकल्टिवेटेड अँड uninhabited land. Forest is a collection of trees, shrubs, herbs, grass and wildlife living in it. फॉरेस्ट म्हणजे कशाचं कलेक्शन आहे, तर वेगवेगळ्या झाडांचं, झुडुपांचं, वेगवेगळे जे काही ग्रास, गवत असेल किंवा त्यामध्ये राहणारे सगळी वाईल्ड जंगली जे काही जंगली वन्यजीवन असेल, त्यात राहणारे विविध कीटक असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, तर अशा सगळ्या गोष्टीचं कलेक्शन म्हणजेच फॉरेस्ट. Forests are occupying a pivotal role economically as well as ecologically. तर आपल्याला माहीत आहे की जे काही फॉरेस्ट आहेत ते दोन प्रकारचे रोल करतात. इकॉनॉमिकली ते महत्त्वाचे आहेतच आर्थिकदृष्ट्या, तसेच जे काही आपलं पर्यावरण आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी पण खूप महत्त्वाचे असतात फॉरेस्ट, जंगले. म्हणूनच जंगलतोडीवर विविध काय कायदे आहेत किंवा काय प्रोव्हिजन आहेत फॉरेस्टच्या रिलेटेड आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. दे विल मेंटेन बॅलन्स इन ऑक्सिजन सायकल, जे काही ऑक्सिजन सायकलचं बॅलन्स असतं ते या जंगलांमुळे स्थिर आहे किंवा मेंटेन राहत आहे जंगलांमुळे. तसेच पाऊस असेल आणि जे काही मातीची धूप होते, तर ते मातीची धूप होण्यापासूनही रक्षण हे झाडे झुडपे करत असतात. अँड टू प्रिव्हेंट फ्लूड्स असेल, जो काही पूर येतो त्यांना पण पूर थांबवण्याकरता पण झाडे लावणे खूप गरजेचं आहे. अँड इट प्रोटेक्ट्स अँड प्रिझर्व अवर इन्व्हायरमेंट, आणि आपल्या इन्व्हायरमेंटला ते प्रोटेक्ट आणि प्रिझर्व करतात वेगवेगळ्या अशा गोष्टींपासून. ऑक्सिजनची लेवल मेंटेन ठेवणं, पाऊस काळ व्यवस्थित असणं, तसेच जे काही मातीची धूप आहे त्याला थांबवणं किंवा पूर न येऊ देणं इत्यादी कामं हे फॉरेस्ट हे जंगले करत असतात. In ancient days, people were well aware of the effects of the deforestation, and customs, religion protected forest in the name of sacred groves. जुन्या काळात आपण बघितलं की जुन्या काळामध्ये आपण बघतो की जंगलतोड हे इव्हिल समजलं जायचं, गुन्हा समजलं जायचं जुन्या काळामध्ये. आणि ते झाडे अबाधित राहावे, जंगलांची जंगलतोड होऊ नये म्हणून विविध जंगलांना किंवा छोट्या असे जे काही एरिया आहेत त्यांना देवांची नावे दिल्या जायची, देवराईच्या नावाने, आणि तिथले झाडे पानं तोडणं हा गुन्हा, पाप समजलं जायचं. बहुतेक त्यांना या झाडांचं महत्त्व माहीत असेल म्हणून ही एक त्याच्या मागे अंधश्रद्धा होती, पण त्या निमित्ताने का होईना झाडाचं संरक्षण केलं जायचं पहिल्या काळामध्ये. वेदाज अँड श्रुती स्ट्रेस ऑन प्रोटेक्शन ऑफ द फ्लोरा अँड फौना, जे काही वनस्पती आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी वेदा आणि स्मृती जे काही आपली संस्कृती आहे, वेदा आहे किंवा स्मृतीज आहेत, जे काही आपले ग्रंथ आहेत पुरातन, तर त्यांनी झाडांच्या प्रोटेक्शनवर महत्त्व दिलेलं आहे, झाडांच्या संरक्षणावर भर दिलेला आहे. नाऊ ड्यू टू द व्हॅरियस रिझन्स लाईक मायनिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, आता वेगवेगळ्या कारणामुळे हे झाडाची जंगलतोड होत आहे. जसं की कन्स्ट्रक्शन असेल डॅम्सचं, खाणी असतील, विविध खाण्यांची वाढती संख्या, तसेच टिंबर सप्लाय,
जो काही बांधकामासाठी लागणारी मोठमोठ्याली झाडं असतील त्यांची तोड असेल, फर्निचरसाठी लागणारा टिंबर असेल, तर या वेगवेगळ्या कारणांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल जंगलतोड होत आहे. दी कन्स्ट्रक्शन ऑफ दी रेल्वेज, तसे जे कन्स्ट्रक्शन असेल रेल्वेजचं in the middle of 19th century imposed a heavy burden on the Indian forest for supply of wood. जे कन्स्ट्रक्शन झाले 19व्या शतकात रेल्वेचं, तर तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट जंगलतोड करण्यात आली लाकडासाठी, लाकडांच्या मागणीसाठी. To regulate the supply of food, a separate forest department was established in 1858. सप्लाय फूडलं जे काही सप्लाय आहे वूडचं, जे लाकडांची जी काही पुरवठा असेल तर त्यांच्यावर ते रेग्युलेट करण्यासाठी जे लाकूड फाट्याचा पुरवठा, वेगवेगळे लाकडं जे वेगवेगळ्या कामासाठी येतात त्यांच्या सप्लायवर रेग्युलेट करण्यात आलं. एक डिपार्टमेंट इस्टॅब्लिश करण्यात आला 1858ला आणि त्याच्यावर काही लिमिट ठेवण्यात आली. इन 1864 द फर्स्ट इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट वॉज अपॉइंटेड. 1864मध्ये पहिल्यांदा एक इन्स्पेक्टर नेमल्या गेल्या फॉरेस्टसाठी. टू प्रिव्हेंट द इनडिस्क्रिमिनेट ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन बिईंग, जे काही इनडिस्क्रिमिनेट जे काही ॲक्टिव्हिटी असतील जंगलतोडीला घातक, जंगलांना घातक, जे काही झाडांना घातक अशा ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील, मानवी कृत्य असतील, तर त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी इन्स्पेक्टर नेमला गेला 1864 साली. दी लँडमार्क लेजिस्लेशन अमॉंग देम इज द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट. मग नंतर 1927ला एक इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आला. तो इंडियन फॉरेस्ट ॲक्ट काय आहे आपण बघूया थोडक्यामध्ये. द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट ऑफ 1927. It is a comprehensive legislation and consolidated the pre-existing laws. This act gives authority to state government over forest. हा जो ॲक्ट आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला अथॉरिटी देतो फॉरेस्टवर कायदा करण्याची, तसेच प्रिझर्व करण्याची फॉरेस्टला. तसेच या कायद्याने फॉरेस्टचं विभाजन केलेलं आहे. काइंड ऑफ फॉरेस्ट बघूया की कुठल्या भागात विभागणी केलेली आहे फॉरेस्टची. धिस ॲक्ट डिवाइज्ड फॉरेस्ट इंटू 2 काइंड्स, पब्लिक फॉरेस्ट आणि प्रायव्हेट फॉरेस्ट. पब्लिक फॉरेस्ट आणि प्रायव्हेट फॉरेस्ट असे 2 भाग आहेत या कायद्याने विभागलेले. पब्लिक फॉरेस्ट आर ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट, व्हेअर प्रायव्हेट फॉरेस्ट आर प्रॉपर्टी ऑफ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. जे काही पब्लिक फॉरेस्ट असतात ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात, गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतात. आणि जे काही प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या कंट्रोलमध्ये असतात. बट धिस ॲक्ट अथॉरायझेस द गव्हर्नमेंट टू रेग्युलेट टिंबर कटिंग, कल्टिवेशन, ग्रेझिंग अँड बर्निंग ऑफ, क्लिनिंग ऑफ व्हेजिटेशन टू प्रायव्हेट फोर्स्टलँड. तरीही ह्या कायद्याअंतर्गत गव्हर्नमेंटला अधिकार आहे. जे काही प्रायव्हेट फोर्स्टलँड जरी असल्या तर तिथं गव्हर्नमेंट रेग्युलेट करू शकते टिंबर कटिंगवर, तसेच काही तिथल्या ग्रेझिंग, तिथली काही चारा व्यवस्था. ग्रेझिंग म्हणजे तिथे चारणे, गाई किंवा इथे इतर प्राणी असतील, दुग्धजन्य असतील किंवा अदर असतील, बैल, गाई, म्हशी, तर त्यांना चारण्यासाठीचे जे काही कुरणं असतात ते पण रेग्युलेट करण्याचा अधिकार हा गव्हर्नमेंटला आहे, जरी ते प्रायव्हेट फोर्स्टलँड असेल तरीही. अँड ऑल्सो द ॲक्ट अथॉरायझेस गव्हर्नमेंट टू अक्वायर प्रायव्हेट फोर्स्टलँड फॉर पब्लिक पर्पजेस. आणि जरी ती प्रायव्हेट फोर्स्टलँड असेल आणि गव्हर्नमेंटला वाटलं की पब्लिक पर्पजेससाठी यूज करायची, तर ते ॲक्विजिशन ॲक्ट खाली ती प्रायव्हेट जागा पण अक्वायर करू शकतो गव्हर्नमेंट, ताब्यात घेऊ शकतो. जरी एखाद्याची प्रायव्हेट जंगल असतील किंवा प्रायव्हेट जागा असतील, ती गव्हर्नमेंटला ताब्यात घेण्याचा या ॲक्टनुसार अधिकार आहे. तर काही फॉरेस्टचे प्रकार आहेत, जसं की रिझर्व फॉरेस्ट असेल, प्रोटेक्टेड फॉरेस्ट. 3 प्रकार आहेत, रिझर्व फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि व्हिलेज फॉरेस्ट. रिझर्व फॉरेस्ट म्हणजे काय ते बघूया. रिझर्व फॉरेस्ट
या ॲक्टनं 3 प्रकारात विभागणी केली फॉरेस्टची. पहिल्यांदा तर पब्लिक आणि प्रायव्हेट, आणि नंतर परत अजून 3 प्रकार, रिझर्व्ह फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि व्हिलेज फॉरेस्ट. तर रिझर्व्ह फॉरेस्ट काय आहे आपण बघूया. इट इज अ सर्टेन एरिया ऑफ फॉरेस्ट विच इज डिक्लेअर्ड बाय स्टेट ॲज अ रिझर्व्ह फॉरेस्ट. एखाद्या एरियाला, एखाद्या निश्चित अशा एरियाला स्टेट डिक्लेअर करू शकतो रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून, फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लोरा अँड फाउना ऑफ दॅट एरिया. इन रिझर्व्ह फॉरेस्ट फ्यू ऑर ऑल राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर रिझर्व्ड. So individuals including forest dwellers have no right to use the forest produce or land in this area except rights permitted by the government. जे काही सर्टेन राईट असतील, इंडिव्हिज्युअलचे काही हक्क असतील, तर ते रिझर्व केले जातात गव्हर्नमेंटकडून, म्हणून त्याला रिझर्व्ह फॉरेस्ट असे म्हणतात. फेलिंग ट्रीज, पोस्चुरिंग ऑफ कॅटल, स्टोन क्वेअरिंग, बर्निंग कोल, कलेक्ट ऑर रिमूव्हल ऑफ फॉरेस्ट produce from reserve forest are prohibited but can be permitted with the permission of the contract of state government. तिथं झाडे तोडायला बंदी असू शकते रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये. तसेच काही कॅटल्स चारण्यासाठी बंदी असू शकते. तिथले स्टोन घेण्यापासून, तिथले काही दगड किंवा काही गोष्टी असतील फॉरेस्टमधल्या त्या घेण्यापासून बंदी असेल, किंवा तिथे बर्निंग कोळसा जाळण्यासाठी पण गव्हर्नमेंट बंदी करू शकते, म्हणून याला रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणतात. पण ते परमिशननं कॉन्ट्रॅक्ट करून गव्हर्नमेंटला तिथले या गोष्टींवर हक्क पण मिळवता येतं. नंतर आहे प्रोटेक्टेड फॉरेस्ट. सेक्शन 29. प्रोटेक्टेड फॉरेस्ट आर फॉरेस्ट विच आर प्रोटेक्टेड फ्रॉम स्पेसिफाईड ऑर ॲक्नॉलेज्ड ॲक्टिव्हिटीज ओनली. प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज, असे काही गोष्टींसाठीच प्रतिबंध लावलेला असतो माणसांवर, की तुम्ही समजा एखादं जंगल आहे, तर या जंगलात तुम्ही काही गोष्टी करू शकता, मध गोळा करू शकता किंवा तिथली फळं घेऊ शकता, पण तिथे तुम्ही जंगल तोड नाही करू शकत, किंवा पर्टिक्युलर जातीचे झाडं तुम्ही अजिबात नाही तोडायचे. असे काही जे बंधनं, स्पेसिफिक बंधन लावलेले असतात, निश्चित अशा काही निश्चित बंधन लावल्या जातात, त्याला प्रोटेक्टेड फॉरेस्ट असे म्हणतात. स्टेट गव्हर्नमेंट अँड प्रोहिबिट सर्टेन म्हणजे तिथे काही ॲक्टिव्हिटीज प्रोहिबिट केलेल्या असतात, काही कृतीवरच बंधन लादलेले असतात, आणि जर वाटलं गव्हर्नमेंटला तर ते गव्हर्नमेंट परमिशन पण देऊ शकतं. ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे कुठल्या गोष्टींना परमिशन नाही द्यायची आणि कुठल्या गोष्टींना परमिशन द्यायची. नंतर आहे व्हिलेज फॉरेस्ट. फॉरेस्ट विच आर असाइन्ड टू द व्हिलेज कम्युनिटीज आर नोन ॲज अ व्हिलेज फॉरेस्ट. जे काही व्हिलेज फॉरेस्ट आहेत ते व्हिलेज कम्युनिटीच्या अंडर खाली असतात, त्यांना दिले गेलेले असतात. कंपॅरेटिव्हली गव्हर्नमेंट कंट्रोल इज लेस इन व्हिलेज फॉरेस्ट. आणि तिथं गव्हर्नमेंटचं कंट्रोल कमी प्रमाणात असतो व्हिलेज फॉरेस्टवर. द ऑब्जेक्ट ऑफ व्हिलेज फॉरेस्ट इज टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ द व्हिलेज कम्युनिटीज. जे काही व्हिलेज कम्युनिटीज आहेत त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करणं हाच ऑब्जेक्ट आहे व्हिलेज फॉरेस्टचा. द राईट टू कलेक्ट टिंबर अँड फॉरेस्ट प्रोड्युस्ड इन अ व्हिलेज फॉरेस्ट इज रेग्युलेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट थ्रू रूल्स. तिथले जे काही टिंबर असेल, जे काही लाकूड लागणार असतं विविध कामासाठी, बांधकामासाठी किंवा फर्निचरसाठी, तर अशा गोष्टींवर रूल्स तयार करायचं काम हे स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. The main reason for this is classification is that the reserved forests are in abundance of valuable trees, but in protected and village forest timber yielding trees are very less. Thus absolute control is imposed in reserve forest. Reserve forest हे असे जे काही रिझर्व्ह फॉरेस्ट, विलेज फॉरेस्ट वेगवेगळे हे काइंड करण्याचं कारण एकच की जे काही रिझर्व्ह फॉरेस्ट असतात तिथे मौल्यवान असे चांगल्या प्रकारची विविध व्हॅल्युएबल झाडे असतात, म्हणून त्यांना रिझर्व करून त्यांची जास्त काळजी, त्यांना जास्त प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. म्हणूनच हे जंगलांचं विभाजन या कायद्यानं केलेलं आहे रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये, तसेच व्हिलेज फॉरेस्टमध्ये. म्हणूनच रिझर्व्ह फॉरेस्ट हे स्टेट कंट्रोल करते आणि त्याला जास्त प्रोटेक्शन असतं. The object of this act seems to regulate the forest income rather than prevent the deforestation and to protect environment.
या ॲक्टचं ऑब्जेक्ट काय आहे की फॉरेस्ट इन्कम जे काही आहे ते रेग्युलेट करणं आणि जे काही डिफॉरेस्टेशन जी काही जंगलतोड होते ती थांबवणं आणि एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देणं, हे असं ऑब्जेक्ट आहे या ॲक्टचं. The act being the product of the British colonial government, it reflects the exploitative intention of the colonial authorities. हा 1927चा ॲक्ट आहे जो ब्रिटिश काळामध्ये पास झालेला आहे आणि आपल्याला ब्रिटिशांची दूरदृष्टी या ॲक्टद्वारे दिसून येते. आता काही फॉरेस्ट पॉलिसीज त्यांनी तयार केल्या. आफ्टर इंडिपेंडन्स इन द फर्स्ट 5 years प्लॅन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नंतर देश आझाद झाल्याच्या नंतर, स्वतंत्र देश झाल्याच्या नंतर फॉरेस्ट पॉलिसीज काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही पॉलिसीज काढल्या फॉरेस्टच्या प्रोटेक्शनसाठी. तर ते काय आहे आपण बघूया. आफ्टर इंडिपेंडन्स इन द फर्स्ट 5 years प्लॅन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द फॉरेस्ट पॉलिसी 1952. The object of the policy is to improve the forestation and to prevent the environmental pollution. जी काही पॉलिसी काढली 1952ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, त्याचं मेन ऑब्जेक्टच जंगलतोड प्रतिबंध, जंगलतोडी प्रतिबंध करणं आणि जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करणं, असं या पॉलिसीचं ऑब्जेक्ट उद्दिष्ट होतं. These policies aim to raise the forest are to 33% of the country's total area as it is prescribed by the scientists to achieve environmental equilibrium. आणि या पॉलिसीमुळे 33% जे काही जंगलतोड आहे तर 33% फॉरेस्टचा एरिया वाढवण्यात आला. However, the policy is ineffective in achieving its object and it is a totally failed. जे काही 33% वाढवण्याचं त्यांनी ठरवलं होतं एरिया, तर ती पॉलिसी इनइफेक्टिव्ह झाली आणि ती फेल झाली, ती सक्सेस झाली नाही ती पॉलिसी 1952ची. Thus the government of India declared a new forest policy. मग नंतर परत न्यू जंगलच्या रिलेटेड जी काही पॉलिसी आली 1988ला, परत एक पॉलिसी काढली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्याचे ऑब्जेक्ट काय काय होते ते आपण बघूया. दी पॉलिसी रेकॉग्नाइज्ड द रोल ऑफ पीपल पर्टिक्युलरली ट्रायबल इन द मॅनेजमेंट, प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉरेस्ट. या पॉलिसीने लोकांचा रोल लक्षात घेतला. पर्टिक्युलरली जे ट्रायबल एरियामध्ये लोक राहतात तर ते काय काय करू शकतात जंगलच्या मॅनेजमेंटसाठी किंवा प्रोटेक्शनसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी, कारण ते जंगली भागात जे राहणारे लोक आहेत तर त्यांच्यावर फोकस केला या पॉलिसीने. नंतर दुसरं ऑब्जेक्ट बघूया. दी फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज लाईक पेपर इंडस्ट्रीज आर डिस्करेज्ड टू प्रिव्हेंट डिफॉरेस्टेशन. जे काही फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्री असतील, जे काही जंगलावर डिपेंड इंडस्ट्री होत्या, लाईक पेपर इंडस्ट्री, पेपर तयार होतात झाडांपासून, तर त्यांना डिस्करेज करण्यात आलं. त्यांना थोडंसं कसं डिफॉरेस्टेशन होते तर त्या इंडस्ट्रीला थोडं फोकस करण्यात आलं की त्यांच्यामुळे किती जंगलतोड होते. अ प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर इंटरव्हेन्शन वॉज स्टॉप्ड. तसेच दी पॉलिसी टार्गेटेड टू रिफिल द डिप्लिटेड फॉरेस्ट एरिया. फॉरेस्ट एरिया शुड नॉट बी कन्व्हर्टेड फॉर नॉन फॉरेस्ट पर्पज. जे काही जंगलतोड करून लोक तिथे राहण्याची किंवा वस्ती निर्माण करतात तर त्यावर कंट्रोल करण्याचं काम या पॉलिसीने केलं. जे काही फॉरेस्ट एरिया आहे आणि त्याचा जे फॉरेस्ट एरिया आहे तो फॉरेस्ट एरियाच राहावा आणि त्याचा नॉन फॉरेस्ट एरिया होऊ नये कुठल्याही कारणासाठी. लोक काय करायचे की राहण्यासाठी योग्य जागा जंगलतोड करून करायचे किंवा जे काही कल्टिवेशनसाठी जंगलतोड केल्या जायची, तर अशा विविध गोष्टी कंट्रोल करण्याचं काम या पॉलिसीने केलेलं आहे. नंतर however these declared objectives are still dreamed to be realized by enacting legislation. हे काही जे काही पॉलिसी झाल्या त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह सक्सेस नाही झाले या दोन्ही पण पॉलिसींचे, आणि परत एक लेजिस्लेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काढावं लागलं, परत एक कायदा करावा लागला. दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1918. 1980ला दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट पास केला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने.
तर त्या ॲक्ट काय होता थोडक्यात आपण बघूया. आपल्याला फॉरेस्ट ही अशी शॉर्ट नोट्स असल्यामुळे हे 2 कायदे बघणं महत्त्वाचं होतं. इंडिपेंडन्सच्या आधी स्वातंत्र्यपूर्वीचा आलेला द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आणि स्वातंत्र्यानंतर आलेला दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. तर दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट बघूया थोडक्यात आपण. कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्ट. कन्झर्वेशन ॲक्ट म्हणजे ऑब्जेक्टच त्याचं ते असणार की ते कन्झर्वेशन करणं, फॉरेस्टचं संरक्षण करणं. तसेच जंगल तोडीला भर न देता झाडं जास्तीत जास्त कशी लावतील यावर भर देणं हे या ॲक्टचं ऑब्जेक्ट होतं. कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्ट. रिगार्डिंग द फॉलोइंग मॅटर स्टेट गव्हर्नमेंट कॅन मेक ऑर्डर्स ओनली विथ द प्रायर अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, काही मॅटरमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय ते हस्तक्षेप नाही करू शकत काही मॅटरमध्ये. तर असले कुठल्या गोष्टी आहेत ज्यात स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते ते आपण बघूया. पहिले आहे डी रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट. यूज ओनली फोर्स्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट पर्पज. यूज एनी फॉरेस्ट लँड फॉर नॉन फॉरेस्ट पर्पज. एखादी समजा फॉरेस्ट लँड आहे, एखादं जंगल आहे आणि ते नॉन फॉरेस्ट पर्पजसाठी यूज करायचं आहे. समजा तिथे एखादा रस्ता जंगलातून एखादा रस्ता जात आहे जंगलाजवळून आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जर जंगल कट होणार असेल तर प्रायर परमिशन घ्यावी लागते सेंट्रल गव्हर्नमेंटची. किंवा तिथे एखादं काही स्टेटच्या रिलेटेड समजा एखादं गव्हर्नमेंट रेस्टॉरंट, मोठं हॉटेल तयार करायचं आहे मीटिंगसाठी किंवा कशासाठी, एखादा हॉल तयार करायचा आहे गव्हर्नमेंटच्या कामासाठी, एखाद्या काही बिल्डिंग करायची आहे गव्हर्नमेंटल बिल्डिंग आणि समजा ती जंगल आहेत आजूबाजूला आणि मोठ्या प्रमाणात जर जंगलतोड होणार असेल तिथं तर स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. समजा एखाद्या प्रायव्हेट एजन्सीला जर लीजवर एखादी फॉरेस्ट लँड द्यायची आहे तर प्रायव्हेट एजन्सीला जर लीजवर एखादी फॉरेस्ट लँड देण्यासाठी पण प्रायर परमिशन घ्यावी लागते सेंट्रल गव्हर्नमेंटची. टू कट नॅचरली ग्रोन ट्रीज इन फॉरेस्ट लँड फॉर रिफॉरेस्टेशन ऑफ द लँड. जंगल समजा एखादी झाडे तोडायची असतील काही जंगलातील तर त्यासाठी पण परमिशन घ्यावी लागते. The expression non-forest purpose is explained in the section to itself as a clearing of any forest land for cultivation of commercial crops like tea, coffee, rubber, spice, medical plants, etc. जे काही नॉन फॉरेस्ट पर्पजसाठी यूज करायची म्हणजे कोणत्या पर्पजसाठी यूज करायची. समजा तिथलं जंगल तोड करून तिथं टीचे झाडे लावायचे असतील, चहाची झाडे लावायची असतील किंवा कॉफीची झाडे लावायची असतील किंवा दुसरी मेडिकल जे काही प्लांट आहेत, मेडिकलच्या रिलेटेड काही झाडे असतील, वनस्पती असतील त्या लावायच्या असतील तर स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेऊनच या सगळ्या गोष्टी करायला लागतात असं या ॲक्टच्या प्रोव्हिजनमध्ये दिलेलं आहे. Punishment for the violation of that act is a simple imprisonment up to the extent of 15 days. This punishment is inadequate to enforce the act effectively. पनिशमेंट खूप कमी प्रोव्हाइड केलेली आहे दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टमध्ये. हा जो ॲक्ट आहे आपण बघतोय फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, तर ह्या ॲक्टचं काही व्हायोलेशन झालं तर पनिशमेंट खूप कमी आहे. 15 दिवसांचीच पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली आहे जी की इनॲडिक्वेट आहे, अपुरी आहे, पुरेशी नाही आहे. कारण डेटरंट नाही राहणार, त्या कायद्याचा काही धाक राहणार नाही लोकांवर कसल्याही प्रकारचा आणि हा कायदा इनइफेक्टिव्ह होऊ शकतो कारण एवढी छोटी पनिशमेंट असल्यामुळे. The appreciable change in this act is the earlier revenue-oriented legal policies of the government change towards the environment protection. ॲक्ट खाली खूप कमी पनिशमेंट आहे म्हणून सहसा जे आपण आधीचे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे तर विविध दुसरे कायदे आहेत ज्यात जास्त पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली आहे आणि मे बी
तिकडला चार्जेस, त्या ॲक्टमधले चार्जेसही एखाद्या व्यक्तीवर लागू शकतात. अशा प्रकारे आपण हे फॉरेस्ट ही शॉर्ट नोट्स आहे तुम्हाला. त्यात आपण 2 ॲक्ट पाहिले, स्वातंत्र्यापूर्वीचा एक कायदा आणि स्वातंत्र्यानंतरचा हा दी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया.